सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। जोधपूर न्यायालयाने इतर 2 आरोपींना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। निकाल ऐकल्यानंतर आसारामला न्यायालयातच रडू कोसळलं। दरम्यान या शिक्षेला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं आसारामच्या प्रवक्त्या नीलम दुबे तसंच त्यांच्या वकिलांनी म्हटलंय। मैं फिर से बोल रही हूँ, निचली अदालत का जो भी फैसला है उस वर्डिक्ट को हमारी लीगल टीम ध्यान से देखेगी, पढ़ेगी, समझेगी कि किन मुद्दों को हम किस तरह से रखे हैं और किन मुद्दों को किस तरीके से रखना चाहिए। ये हमारे लिए एक मैसेज होगा और उसके बाद वो आगे की रणनीति तय करेंगे। हम जुडिशरी सिस्टम का पूरा सम्मान करते हैं, करते थे, करते रहेंगे और उसी सिस्टम के तहत हमारा अगला कदम आगे बढ़ेगा। आसाराम जी का यौवन उत्पीड़न के मामले लंबा समय से चलने वाले प्रकरण का आज फैसला हो चुका है और फैसले के अंदर न्यायालय ने अपना फैसला सुनाया और उसके अंदर साफ साफ कहा है कि जो उनका प्रमुख सेवादार माना गया था शिवा को और प्रकाश जो रसोईया था उसको बाइज्जत बरी कर दिया है। न्यायालय ने उसके विरुद्ध कोई आरोप प्रमाणित नहीं पाए और आसाराम जी के खिलाफ आजीवन सजा सुनाई, आजीवन की जो प्राकृतिक जीवन के रहने तक रहेगी और दूसरे आरोपी शिल्पी और शरद की जहाँ तक सवाल है वो 20-20 साल की सजा सुनाई। मैम आगे आपके हाईकोर्ट में भी बिल्कुल हाईकोर्ट में हम अपील करेंगे उनकी और हाईकोर्ट में अपील रहेगी। आसारामला झालेली शिक्षा योग्य की अयोग्य, आपल्याला काय वाटतं याविषयी आपण आपली प्रतिक्रिया थेट झी24 तासकडे नोंदवू शकता। त्यासाठी 022-710-55160 आमचा क्रमांक आहे। या क्रमांकावर संपर्क साधा, आपली प्रतिक्रिया यावरती नोंदवा आणि या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दाकरू सोबण। आपण दाकरू सोबण यांचं स्वागत करूया। दाकरू, आपलं स्वागत या चर्चेत। आपण ही चर्चा करणार आहोत, मात्र त्यापूर्वी एकूणच या सगळ्या घटनाक्रमावरती एक नजर टाकूयात। नक्की घटनाक्रम काय झाला आणि आसारामला कशी शिक्षा झाली। जोगी 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 आए तेरे द्वार पे, जोगी जोगी जोगी। भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं ढोंग करणाऱ्या या आसारामच्या चेहऱ्यामागे दडलेला काळा चेहरा समोर आला आणि एकच खळबळ उडाली। 15 ऑगस्ट 2013 मध्ये आसारामनं एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला। त्यानंतर त्याच्या या गुन्ह्यांची यादी वाढतच गेली। धर्मगुरू बनून बलात्कार, अपहरण, मानवी तस्करी, बलात्कारासाठी अपहरण करणं, अश्लील चाळे करणं, धमकी देणं, महिलांचा स्वाभिमान दुखावणे अशा सगळ्या आरोपांप्रकरणी आसारामला दोषी ठरवण्यात आलंय। आसाराम की जो उनके फॉलोअर्स थे, जो जिस तरह की झूठी बातें सब कर रहे थे और इस बच्ची के ऊपर जो आरोप लगा रहे थे, आज सब उनके मुंह पर एक करारा तमाचा है। इस देश में जितने लोग धर्म के नाम पे भोली जनता को मूर्ख बनाते हैं, उनके ऊपर भी एक तमाचा है। इस ऑर्डर के बाद आसाराम को कन्विक्ट दिखाने के बाद देश ने ये दिखा दिया है कि चाहे कितना भी कोई पावरफुल हो, पैसे वाला हो, लेकिन अगर वो क्राइम करेगा तो उसको सजा मिलेगी। न्यायालयाच्या निकालानंतर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे। अब हमें उम्मीद है ना भी जी पाएंगे तो हमें संतुष्टि तो रहेगी, अगर मर भी गए तो अब हमें संतुष्टि तो रहेगी कि मैं अपनी बेटी को न्याय दिला। मेरे हिसाब से तो मेरे ख्याल से अब रोक लगेगी और जो ये दुराचारी है इनको संदेश जाएगा कि किसी बेटी पर अगर हाथ डालोगे, उनकी इज्जत से खिलवाड़ करोगे तो 10 बार उनको सोचने की भी सोचना। यही मुआवजा है, इस दुराचारी को उम्र कैद मिलेगी, बस यही हमारा मुआवजा है। पीएम का कल बयान आया है कि ऐसे राक्षसियों को फांसी होनी चाहिए, उस पर क्या कहेंगे? बिल्कुल होनी चाहिए। ऐसे दुराचारियों को अगर 2-4 को फांसी हो जाएगी तो आगे रेप की घटनाएं नहीं घटेंगी। ती तारीख होती 15 ऑगस्ट 2013। सगळा देश स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात रंगला होता। त्याचवेळी हा आसाराम जोधपूर मधल्या मणाई गावातल्या त्याच्याच आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता। आसाराम मुलींना भूतप्रेताची भीती दाखवायचा। अशीच भीती दाखवत त्यानं अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले। या कामासाठी आसारामचे साथीदार शिल्पी आणि शरदही त्याला मदत करायचे। याच शिल्पीनं पीडित मुलीला भूतबाधा झाल्याचं तिच्या आई-वडिलांना सांगितलं। या पीडित मुलीचे आई-वडील आसारामला अक्षरशः देव मानायचे। ते तिला घेऊन मणाई आश्रमात गेले। आसारामनं तिच्या आई-वडिलांना रात्रभर आश्रमातल्या एका कुटीबाहेर थांबायला सांगितलं आणि रात्रभर मुलीवर बलात्कार केला। मुलीनं हा सगळा प्रकार आई-वडिलांना सांगितल्यावर दिल्लीमध्ये 20 ऑगस्टला गुन्हा नोंदवण्यात आला। त्यानंतर 31 ऑगस्ट 2013ला आसारामला इंदूरमधल्या आश्रमातून अटक करण्यात आली।
आसारामवर खटला सुरू झाल्यानंतर 9 साक्षीदारांवर हल्ले झाले, त्यात 3घांचा मृत्यू झाला. निर्भया बलात्कार प्रकरणीही आसारामनं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. उनको किसी एक को भाई मान लेती बेचारी बच जाती, उनको किसी एक को भाई मान लेती बेचारी बच जाती. महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना लाखो लिटर पाण्याची नासाडी याच आसाराम बापूनं केली. अशी अनेक वादग्रस्त प्रकरणं आसाराम बापूच्या नावावर आहेत. अखेर सेहत के लिए हानिकारक या बापूला चांगलीच अद्दल घडलीय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि याच विषयी प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी आता प्रेक्षकांचे फोन यायला लागलेत. पहिला फोन आपल्याला येतोय विरारहून. विजय पाथरे आपल्याशी बोलतायत. विजय, बोला, आपलं काय म्हणणं आहे? हा, नमस्कार. मला असं बोलायचं होतं की न्यायालयाने त्यांच्यावरती फक्त बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना जे शिक्षा दिलेली आहे त्याचा अभिनंदन करतो मी न्यायालयाचं. परत त्यांच्यावरती जे अगोदर 2-3 मर्डर पण झाले त्यांच्याच खटल्यामध्ये, त्यांना त्याच्यावर शिक्षा होऊन त्यांना आणखी काहीतरी त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे होतं. आणि दुःखाची गोष्ट मला असं वाटतं काय काही महिला ते त्यांचे भक्त म्हणून घोषित आहे, ते लोक पण ते महिलाचं दुःख समजू शकत नाही आणि त्यांच्याबद्दल ते लोक ते उलट एक बोलतात. मला ते खरोखर दुःख वाटतं याचं. ठीक, धन्यवाद. ठीक. दाखरू, आपण पाहतोय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यावरती यायला लागल्या आहेत. मात्र एकूण जर प्रतिक्रिया पाहिली तर आसारामला शिक्षा झाल्यानंतर त्याचे भक्त अजूनही रडतायत. तो सुटेल अशी आशा त्यांना आहे. तो निर्दोष सिद्ध होईल, वरच्या न्यायालयात त्याला न्याय मिळेल असंही अनेक जण म्हणतायत. एकूण जर आपण या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर या भोंदूगिरीच्या मागे लागलेला आपला समाज हे कसलं द्योतक आपल्याला मानता येईल. आपण न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मानच करायला पाहिजे, पण सामान्य माणसं अशा भोंदू साधूंच्या मागे का लागतात हा तुमचा प्रश्न आहे आणि तो चांगला प्रश्न ह्या काळामध्ये विचारलेला आहे. कारण समाजामध्ये असुरक्षिततेची भावना आहे. प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे आणि प्रत्येकाला कमी श्रमात मोठं यश मिळावं असं वाटतं. आणि महागाई वाढली, अगतिक झाले. अगतिकपणामुळे लोकांना खरं काय खोटं काय कळत नाही आणि मग अशा ते भोंदू महाराजांच्या मागे लागतात. पण एक गोष्ट मात्र नक्की की यामुळे समाजामध्ये भक्तगण हे कसोटी घेतील महाराजांची. आणि खरं आहे ते प्रथम शिष्यानं गुरुची परीक्षा घ्यायची असते आणि योग्य गुरु असेल तरच त्याचं मार्गदर्शनाचं आपण विचार करायला पाहिजे. पण हे घडत नाही समाजामध्ये, आत्ताच आपण बघतोय. पण एक गोष्ट मात्र सांगायला पाहिजे, केवळ आसाराम बापूंना दोषी ठरवलं म्हणजे हिंदू धर्माला दोषी ठरवलेलं नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आसाराम बापू म्हणजे हिंदू धर्म नव्हे, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आपण लक्षात घ्या, समाजामध्ये जसे वाईट माणसं आहेत तशीच चांगली पण माणसं आहेत, चांगले सज्जन साधू संत पण आहेत. आपल्याला गाडगे महाराजांनी किती चांगली शिकवण दिलेली होती. तेव्हा समाजामध्ये हा विचार करायला पाहिजे आपण, असं मला वाटतं. खरंय, डोळसपणे खरं तर या सगळ्याकडे बघितलं पाहिजे. आणखीन एक प्रेक्षक आपल्याबरोबर आहेत, इंदोरहून ते थेट आपल्याशी बोलतायत. SR कुलकर्णी, बोला, आपलं काय मत आहे या विषयावर? काय कारणास्तव त्यांचा संपर्क तुटलेला आहे आपण पाहतोय. जसं आता दाखरू सोमण सांगत होते, भक्ती असावी ती डोळस असावी. भोंदूगिरीच्या मागे न लागता या गुरुची परीक्षा आपल्याला करता आली पाहिजे आणि त्यानंतरच त्याच्या या सगळ्या विचारांवरती विश्वास ठेवायला हवा, त्याच्या मागे जायला हवं किंवा त्याने जे काही शिकवलं असेल ते आत्मसात करायला हवं. दाखरू, या सगळ्या याच्यामध्ये आपण बघितलं जसं तुम्ही म्हणलात की आज सगळ्याच ठिकाणी स्पर्धा आहे, प्रत्येकाला काही तणाव आहेत, कुठेतरी अस्थिरता आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून कुठेतरी एक आनंद शोधण्याच्या मागे हा समाज लागतो आणि नको तिथे विश्वास ठेवतो आणि मग अशा काहीतरी घटनांना सामोरं जावं लागतं. आज आपण जर बघितलं तर समाजात असे अनेक संत आहेत, अजूनही आहेत, की जे काही सामाजिक कार्य करतायत, जे खऱ्या अर्थाने या समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम करतायत. अशा लोकांच्या संपर्कात जर हा समाज आला तर ही समस्या खूप प्रमाणात कमी होऊ शकेल. नक्कीच. नक्की. काय आहे, माध्यमांमध्ये काय दाखवलं जातं, वाईट गोष्टी दाखवल्या जातात आणि घडतायच वाईट गोष्टी. पण ह्या केवळ आत्ताच घडतायत असं नव्हे, पूर्वीसुद्धा अशाच घटना घडत होता, पण त्यावेळी प्रसिद्धी माध्यमं अशी इतकी नव्हती. आपल्याला माहिती असेल, आचार्य अत्रे यांनी बुवा तेथे बाया हे नाटक लिहिलं होतं आणि ते नाटक लोकप्रिय होतं. अनेक
खोट्या भगव्या भोंदू साधूंच्या डोळ्यात अंजन घालणारं असं ते नाटक होतं. प्राचीन काळी सुद्धा या घटना घडत होत्या, आत्ता ह्या घडता आहेत, पुढे घडणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. समाजामध्ये जे विचारवंत आहेत, खरे साधू संत आहेत, गाडगे महाराजांसारखे, त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, त्यांची शिकवण आपण आचरणात आणायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट की कर्म केल्याशिवाय कुठलंही फळ मिळत नाही, केवळ नवस बोलून फळ मिळत नाही, हे संत तुकारामांनी सुद्धा सांगितलेलं आहे. या दृष्टीनं मेहनतीवरती आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. कर्म करूनच फळ मिळतं, मेहनत करायला पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच या गोष्टीकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं. खूप महत्त्वाचा मुद्दा दाखवून तुम्ही उपस्थित केलात. वैज्ञानिक दृष्टिकोन आज आपण अंगीकारला पाहिजे, याविषयी आपण बोलूया. मात्र त्यापूर्वी एक प्रेक्षक आपल्याशी संवाद साधतायत. चंद्रकांत आपल्याशी बोलतायत. बोला चंद्रकांत, आपलं काय मत आहे? नमस्कार सर, मी तुम्हाला टीव्हीवर बघतो सर. मी मला ते म्हणजे आता काल परवा आपलं कायद्यामध्ये बदल झालेला आहे सर. मग ते अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर फाशीची सजा सुनावलेली आहे. माझा आवाज आहे? ठीक, चंद्रकांत, तुमचं म्हणणं कळलं. एकूणच आत्ता जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये देशामध्ये आत्ता नुकत्याच काही बलात्काराच्या घटना घडल्यात आणि त्याच वेळेला आसाराम विरोधात जो आरोप होता तो आरोप सिद्ध झाला आणि त्याला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर 2 दोषींना 20 वर्षांची आणि दोघांना निर्दोष सोडण्यात आलाय. या सगळ्या घटनाक्रमानंतर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आपल्या समाजाने या सगळ्या भोंदूगिरी विरोधात नेमकी काय पावलं उचलली पाहिजेत? जो समाज आज त्रस्त आहे, त्यांना कुठेतरी आनंद हवा आहे, त्या आनंदाच्या शोधात ते आहेत. मात्र अशा वेळेला योग्य ठिकाणी जाणं आवश्यक आहे, योग्य मार्ग निवडणं आवश्यक आहे. दाखरू, जसं आता तुम्ही म्हणत होतात की वैज्ञानिक दृष्टिकोन आपण अंगीकारला पाहिजे. यासाठी जी आपली बालपिढी आहे किंवा जे नवीन पिढी आपली घडणार आहे, त्यांच्यामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन आणण्यासाठी काय नेमकी पावलं उचलायला हवीत? नाही, यासाठी शाळेतल्या शिक्षकांनी खरं म्हणजे निष्काम कर्मयोगाची शिकवण द्यायला पाहिजे, जी भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चमत्कारावरती विश्वास ठेवायचा नाही. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव समजून घ्यायचा आणि मगच असांच्या नादी लागायचं. मेहनतीला पर्याय नसतो. आपल्याला माहिती आहे, जी माणसं यशस्वी झालेली आहेत ती अडचणीमध्ये संधी शोधतात आणि मेहनत करून यश मिळवतात. आणि जी माणसं अयशस्वी झालेली आहेत ती संधी आली असताना अडचणी सांगत बसतात आणि दैवाला दोष देतात. दैव आपल्या हातामध्ये, हातावरच्या रेषांमध्ये नाही, मनगटातील जोरावरती आहे. आणि म्हणून प्रयत्नवादाकडे लक्ष द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातून शिकवलं पाहिजे. कारण जीवघेणी स्पर्धा ही आता चालूच राहणार आहे आणि कमी श्रमात मोठं यश मिळत नाही, हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून द्यायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक, आपण पाहतोय या सगळ्या घटनेनंतर आता प्रेक्षकांना काय वाटतंय यासाठी आपण हा विशेष कार्यक्रम करतोय. 022-710-55-160 हा आमचा क्रमांक आहे. या क्रमांकावरती जरूर फोन करा आणि आपल्याला आसारामला झालेल्या शिक्षेबद्दल काय वाटतं हे मत जरूर नोंदवा. आज समाजामध्ये जागरूकता येणं आवश्यक आहे. अशा भोंदू बाबांच्या मागे न लागता जे खरा मार्ग आपल्याला दाखवतील, जे खरी शिकवण देतील, अशांच्या बरोबर जाणं, अशांचे विचार आत्मसात करणं हे सध्या जास्त आवश्यक आहे. जसं आता दाखरू म्हणाले की स्पर्धा राहणारच आहे, मात्र त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपलं समाजमन जागृत ठेवून जर आपण या सगळ्या गोष्टींकडे बघितलं, तटस्थपणे बघितलं, तर आपल्याला काय वाईट काय चांगलं याचा विचार नक्कीच करता येईल. आपल्याबरोबर आणखीन एक प्रेक्षक आहेत, त्यांचं आपण मत ऐकून घेऊ. सुषमा आपल्याशी बोलतायत. सुषमा, बोला, आपल्याला काय वाटतं? हा, नमस्ते सर. बोला सर. हे आपल्या राज्याने म्हणजे निर्णय जो हा घेतलेला आहे तो उत्तमच आहे. इथून पुढे जे असे लोक करतील त्यांना जरी आता ताबा मिळेल. बरं सुषमा, हा एक दृष्टिकोन झाला. या आसाराम विरोधात जे आरोप होते बलात्काराचे ते सिद्ध झाले, त्याला शिक्षा झाली, याविषयी तुमचं काय मत आहे? हे उत्तमच, अतिशय म्हणजे इथून पुढे घडणाऱ्या गोष्टी अशा घडणार तर नाहीत. बर, ठीक. बघितलं सुषमा. हा, बोला. थँक्यू, आभार. ठीक ठीक. फार दाखरू, बोला. ह्या भगिनीने अत्यंत परखडपणे मत मांडलेलं आहे. खरोखर आहे,
हा महिलांचा सन्मान आहे असे कोर्टाचे निर्णय म्हणजे. कारण यापुढे कुठल्याही भोंदू महाराज असं करणार नाही. कारण एक भीती वाटेल शिक्षेची, त्यामुळे तरी करणार नाही, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे खरं सांगायचं तर भारतामध्ये भोंदूगिरी आहे, चांगली लोक आहेत, पण चांगलं काय नाही वाईट काय हे आपण निवडायला पाहिजे. आपण या वैज्ञानिक युगामध्ये वावरतो, चमत्कारावरती आपण विश्वास ठेवता कामा नये. कार्यकारणभाव समजूनच आपण साधूचं साधुत्व स्वीकारायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं होतं काय, वाईट संगत असेल, एखादा मनुष्य त्या मार्गे लागला, हजारो लोक जेव्हा अशा भोंदू साधूंच्या मागे लागतात, हे वाईट वाटतं. दुर्दैव आहे, खूपच वाईट वाटतं. निष्काम कर्मयोगाकडे माणसानं वळलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. पण प्राचीन काळी सुद्धा असे बंधू साधू होते, आत्ता सुद्धा आहेत, पुढे सुद्धा राहतील. समाजानं जागृत होण्याची गरज आहे असं मला वाटतं. खरंय. इंदोरून आपल्याशी प्रेक्षक बोलतायत, SR कुलकर्णी. बोला, आपलं काय मत आहे? हा, नमस्कार साहेब. माझं वैयक्तिक मत आहे की त्यांचं वय आणि त्यांनी केलेले गुन्हे त्यांना फाशीच व्हायला पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. ठीक. आणखी एक प्रेक्षक आपल्यासोबत आहेत, पिनाजी. पिनाजी, आपलं काय म्हणणे सांगा. हॅलो, बोला. हा, मी पिनाकी भोमे बोलतोय पुण्याहून. बोला. ही जी काही शिक्षा झाली, मला सर्वप्रथम अभिनंदन करायचंय कोर्टाचं. फारच उत्तम झालं जे काही झालं ते. पण हा जो गुन्हेगार आहे आसाराम, त्यांनी फक्त रेप केलेलं नाहीये, तर त्यांनी खूनही केलेला आहे. 2 साक्षीदारांचाही खून केलेला आहे. तर अशा या माणसाला मुळात मला पहिलं वाटतं की गुन्हेगार तो स्वतः नाहीये, त्याच्या आधी लागणारे लोक गुन्हेगार आहेत. बर, ठीक, धन्यवाद. आणखीन एक प्रेक्षक आपल्याशी बोलतायत, मनोज आपल्याशी बोलतायत. मनोज, बोला. हा सर, बोला. अशा लोकांना प्रथमतः आपण समाजामधून हाकलून दिलं पाहिजे. आणि जे काही सामाजिक सलोखा निर्माण चांगला होत आहे, तर हे समाजामध्ये लोक काहीतरी विपरीत परिणाम घडवून आणतात आणि अशामुळे समाज आपला बिघडू लागलेला आहे. ठीक, धन्यवाद. आणि असे जे काही समाजामध्ये विदूषक आहेत, तर यांना आपण मीडियाच्या मार्फत शोधून बोला बोला यांना आपण शोधून. ठीक, मनोज, धन्यवाद. आपल्यासोबत भास्कर आहेत, आपण त्यांच्याकडनं ऐकूयात. भास्कर, काय आपली प्रतिक्रिया आहे? भास्करांचा संपर्क होऊ शकत नाही, आपण पुन्हा एकदा दाखरूंकडे जाऊयात. दाखरू, आपण या तिन्ही प्रतिक्रिया ऐकल्या. सगळ्यांना ही शिक्षा योग्य वाटतेय, मात्र त्यानंतरच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या किंवा जे विचार होते त्यावरती थोडंसं आपल्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल. भूषणजी, झी24 तासचे जे प्रेक्षक आहेत ते खरोखरच जागृत आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. आता अशा बंधू साधूंना झालेल्या शिक्षेमुळे समाज नक्की जागृत होण्यास मदत होईल. आणि मला असं वाटतं की शिक्षक हे महत्त्वाचं करू शकतात. पुढच्या पिढीकडे आपण आशेनं पाहतोय. नवस बोलून काम होत नाही, तर काम करून, मेहनत करून, प्रयत्न करूनच कामं होत असतात. ही जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. परंतु काय होतं, माणूस कोणाच्या संगतीनं कुठेतरी जातो, चुकतो. पण ह्या घटनेमुळे, ही शिक्षा झाल्यामुळं कुठेतरी न्याय मिळतोय असं महिलांना पण वाटेल. आणि जे भोंदू साधू आहेत त्यांच्या मागे जाऊ नका हे आता सांगायला लागणार नाही, लोक जाणार नाही असं मला वाटतं. ह्या अशा घटनांमुळे जे भोंदू साधूंच्या मागे हजारो लोक जात आहेत त्यांचे डोळे नक्कीच उघडतील असं मला वाटतं. खरं, ही आशा आपण करूयात. आपल्याला आणखीन एक प्रेक्षक आपल्यासोबत आहेत, डॉक्टर भागवत अहमदनगरहून आपल्याशी बोलतायत. डॉक्टर भागवत, बोला. हा सर, ही जी शिक्षा झाली आहे ही स्वागत आहे, परंतु हे एकच आसाराम बापू नाही आहेत. हा, हॅलो सर, बोला. हा, ही जी शिक्षा झाली आसाराम बापूंना तर ही स्वागत आहे. बर. हा, परंतु आज समाजामध्ये एकच आसाराम बापू नाही आहे. आता आपण बघतो वेगवेगळे आश्रम आहेत. हा, प्रत्येक आश्रमाची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. प्रत्येक आश्रमामध्ये हा कार्यक्रम चालतो. हे जे गड आहेत, काही मशिदी वगैरे आहेत, अशा ठिकाणी सुद्धा आपले शासनाचं नियंत्रण पाहिजे.
तिथे काय काय होतंय काय काय नाही याचा लेखाजोखा मिळाला पाहिजे. ठीक. आणि अंधश्रद्धेमध्ये धन्यवाद. ही प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवली. तुमचं म्हणणं लक्षात आलं. एकूणच या सगळ्या निकालानंतर समाजामध्ये एक समाधान आहे. ही शिक्षा झाली ती योग्य झाली. या शिक्षेमुळे पुन्हा असे संधिसाधू निर्माण होणार नाहीत, पुन्हा असे भोंदू निर्माण होणार नाहीत ही आशा करूयात. दाखरू, आपलेही आभार. इतकं परखड मत आपण या सगळ्याविषयी मांडलत आणि योग्य मार्गदर्शन या सगळ्या कार्यक्रमात केलं. या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतो. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.